नमस्कार, अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे मस्त असे उकडीचे मोदक। तर मोदक कशासाठी करते की आज गणेश जयंती आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी म्हटलं आज आपण रेसिपी म्हणून आज मोदकच टाकावेत। तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतले। एक नारळ खिसून घेतलाय, मी खोवून घेतलाय वेळेवर। इथं गव्हाचं पीठ घेतलंय एक बाउल भरून, थोडीशी तांदळाची पिठी लागेल आपल्याला, गूळ घेतलाय खिसून, इथं मीठ घेतलंय, जरा वेलची घेतली आहे, थोडंसं पाणी, थोडंसं तूप आणि तेल। गॅस आपला चालू केला आहे, मी पॅन तापतोय। आज आपल्या गणपती बाप्पाचा मस्त बड्डे आहे, त्यासाठी मी ही रेसिपी आज करायची ठरवलेली आहे। कारण कसं आहे की आपण कुठल्याही गोष्टीला पुढे जाताना किंवा वास्तुशांती असो किंवा सत्यनारायणाची पूजा असो किंवा छोटा मोठा आपला कुठलाही कार्यक्रम असो, त्यात आपण गणपतीच्या शुभ आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। तर आज मी ही रेसिपी बनवायला घेतलेली आहे। हा नारळ खोवून घेतला, एक नारळ बारीक असा। आता खोबरं थोडं आपल्याला ह्यातलं पाणी थोडंसं पूर्ण शोषून घेईपर्यंत ह्याला मस्त भाजून घेऊया। आता खोबरं पूर्ण आपलं पाणी शोषून घेतलं। ह्यात टाकणार आहे मी गूळ खिसून घेतलेला गूळ हा। आता गूळ आपला छान आता वितळत आला ह्याच्यामध्ये। ह्यात टाकते मी वेलची, वेलचीची पूड टाकून झाली आपली। आता मस्त एक घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। बारीक गॅसवरच परतायचं, बारीक गॅसवर परतून घ्यायचं, कारण की गुळामुळे हे पटकन जळण्याची शक्यता असते। सारखं हलवत राहायचं आपण। आता आपलं सारण तयार झालेलं आहे। गूळ पण छान खोबऱ्यामध्ये मिक्स झालं आहे बघा। कलर पण छान आला आहे सारणाला आपल्या। आता गॅस बंद करते, त्याला असं जरा सोडून देऊया थंड व्हायला। आता एका ताटात मी सारण काढून घेतलं थंड होण्यासाठी। आता आपण मोदकाचं पीठ मळायला घेऊया। इथं मी एक मोठी वाटी भरून हे पीठ घेतलेले आहे। त्यात थोडं आपण एक चमचाभर तांदळाची पिठी टाकणार आहे, की जे करून आपले मोदक चांगले सॉफ्ट होतील ह्याच्यामुळं। थोडंसं मीठ टाकते चवीनुसार। हे मी ह्याच्यात थोडंसं तूप टाकून घेते। तूप मी घरी बनवलेलं आहे, त्याची रेसिपी तुम्हाला लवकरच दाखवेल मी। मस्त हे तूप ह्यात पिठात मिक्स करून घेऊया। तुपामुळे जरा मोदक आपले चकाकतील थोडेसे। आणि पाणी टाकून हे मस्त मळून घेते आता। अशा पद्धतीने आता हे पीठ मी छान गोळा तयार करून घेते। अशा पद्धतीने छान असा गोळा बनवून झाला आहे। आता थोडंसं तेल लावते हाताला मी।
इकडं गॅस चालू करून घेते. आपण भांड्यात पाणी गरम करायला ठेवूया, म्हणजे त्याला छान वाफ येईल. सारण आता इथं तयार आहे, थंड झालं आहे, पीठ पण मळून झालं आहे. आणि थोडंसं पीठ मी जरा लागलं तर लावण्यासाठी घेतलं आहे आपल्या चपाती पुरीसाठी. आता ह्याचे मस्त गोळे बनवून घेऊया पेढ्यासारखे. अशा पद्धतीने सगळे गोळे बनवून घेते मी. पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घेते. अशा प्रकारे हे मी पिठाच्या मस्त असे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण छान बारीक पुऱ्या लाटून घेणार आहे मोदक बनवण्यासाठी. पुरी करताना मध्ये जास्त लाटायची नाही आपल्याला, मध्ये थोडं जाडच ठेवायचं, म्हणजे जे जे करून आपले मोदक खालून फुटणार नाही. थोडे 4-5 पुऱ्या लाटून घेते, म्हणजे पटकन मोदक आपले होतील. प्रकारे पुऱ्या पण मी करून घेतल्या त्या. आता आपण मोदक बनवायला घेऊया. आता ह्या पुरीमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा आपण सारण टाकून घेणार आहे. खोल खड्डा असा करून घ्यायचा त्याला थोडासा, आणि छान अशी खालपासून वरपर्यंत आपल्याला मस्त असं कळ्या पाडून घ्यायच्यात सगळ्यात आधी. अशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि मोदक हळूहळू आपण असं छान मस्त असा इथं चिकटवून घेणार. अशा प्रकारे आपण मोदक तयार करणार आहे. मस्त कळ्या पडल्यात बघा. अशा प्रकारे आपला एक मोदक तयार करून झाला आहे. आता दुसरा पण मी तसाच बनवते. 1 ते 1.5 चमचा आपण ह्याच्यात सारण टाकून घेतलेलं आहे. आपलं गॅस जरा थोडा बंद करते मी. अशा कळ्या पाडून घ्यायच्या आपण ह्याला. अशा मस्त, आणि फक्त हाताने प्रेस करून आपण इथं असं मध्ये चिटकवून घेणार आहोत. मस्त कळ्या पण पडतायत आपल्या मोदकाला खूप छान. अशा मी सगळेच मोदक आता तयार करून घेते. प्रकारे सगळे माझे मोदक आता बनवून झालेत बघा. मस्त झालेत. आता इकडं पाणी तापलेलं आहे. इकडं आपलं पाणी तापलेलं आहे. मस्त वाफ आली आहे त्याला. भांड्याला छान असं आता इथं थोडंसं तेल लावून घेऊ आणि भांडं मस्त आपण हे कुकरमध्ये ठेवून घेते. आता हे पाणी आपलं उकळलं असतं. ते भांडं ठेवले. त्यात ठेवून आता आपण एक 10 मिनटं फक्त ह्याला मस्त उकडून देऊया. अशा प्रकारे सगळे मोदक मी आता इथं मस्त उकडायला ठेवले. झाकण लावून घेऊन फक्त 10 मिनटं आपला कुकर होऊ द्यायचा. अशा प्रकारे आता 10 मिनटं झालेत. गॅस बंद केलाय. आपले मोदक छान झालेत बघा. असे मस्त आता आपले मोदक उकडून झाले. मस्त आपण इथं ताटात खाली घेऊया. अशी आता सगळी लावून घेते मी. खूप
सारे उकडीचे मोदक आज मी तयार केलेले आहेत. तुम्ही पण अशा पद्धतीने घरी करून बघा. कसे होतात ते सांगा ह्या पद्धतीने आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.